घरामध्ये जर वरण भात शिल्लक राहिला असेल ना आणि कोणी खात नसेल ना तर त्यांना या पद्धतीने खाऊ घाला. कढईमध्ये केलं ना तर शिल्लकसुद्धा राहणार नाही. सगळेजण लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेजण आवडीने खातील. हाय हॅलो नमस्ते, स्वाती सांडभोर या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. तर इथे मी दुपारी वरण भात केला होता, त्यामधलं भात आणि वरण शिल्लक राहिलं होतं. इथे आपल्याला भात चमच्याने सगळा व्यवस्थित मोकळा करून घ्यायचा आहे. त्यानंतर पळीने आपल्याला वरणसुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. वरण आणि भात साईडला ठेवूया, तोपर्यंत आपण इथे दुसरी तयारी करूया. इथे मी छोट्या आकाराचे 2 टोमॅटो घेतलेले आहेत. आपल्याला या ठिकाणी 1.5 टोमॅटो वापरायचा आहे. छान असे लाल बुंद आपल्याला टोमॅटो घ्यायचे आहेत. त्यानंतर अगदी व्हिडिओमध्ये दाखवले ना त्या पद्धतीने टोमॅटो बारीक चिरून घ्या. टोमॅटो चिरून घेतल्यानंतर इथे मी लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत, त्यासुद्धा आपल्याला बारीक चिरून घ्यायच्या आहेत. तर या ठिकाणी मी टोमॅटो आणि लसूण बारीक चिरून घेतलेला आहे. एका साईडला कढई गरम करून घेतलेली आहे. कढईमध्ये आपल्याला गरजेनुसार तेल घालायचं आहे. तुम्ही तेल, तूप किंवा बटरसुद्धा यामध्ये वापरू शकता. तेल घातलं, तेल गरम झालं की छोटा 1 चमचा मोहरी घालायची आहे. मोहरी तेलामध्ये तडतडली की आपल्याला छोटा चमचा यामध्ये जिरे घालायचे आहेत. जिरेसुद्धा तेलावरती छान तडतडले की आपण चिरून घेतलेला लसूण त्यामध्ये घालायचा आहे आणि लसूण छान असा तेलावरती लाल होईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचा आहे. तोपर्यंत तुम्ही माझा व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे आणि व्हिडिओ थोडा तरी आवडला असेल ना तर व्हिडिओला 1 लाईक नक्कीच करा. साईडचं बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, म्हणजे तुम्हाला माझे नवीन नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. लसूण परतत असताना त्यामध्ये आपल्याला पाव चमचा हिंग घालायचा आहे. हिंग घातल्यानंतर तेलावरती लसूण आपल्याला लाल होईपर्यंत तळून घ्यायचं आहे. लसूण लाल झाला की इथे मी 3 सुक्या मिरच्या घातलेल्या आहेत. चिरून घेतलेला टोमॅटो घालायचा आणि तेलावरती मऊ होईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचं आहे. तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता टोमॅटो छान तेलावरती मऊ झालेला आहे. तर त्यामध्ये आपल्याला काय बेसिक मसाले घालायचे आहेत. तर इथे मी 1 चमचा धना पावडर, 1 चमचा आपल्याला मिरची पावडर घालायची आहे. 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर, म्हणजे रंग छान येतो. तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता. तुम्ही यामध्ये ना सांबर मसालासुद्धा वापरू शकता. मसाले छान परतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला शिजलेली डाळ घालायची आहे. तुम्ही जर या पद्धतीने वरण आणि भाताची रेसिपी केली ना, अगदी घरातले सुद्धा मागून मागून खातील. कढईमध्ये शिल्लकसुद्धा राहणार नाही. फक्त या पद्धतीने एकदा घरातल्यांना करून खाऊ घाला. तर शिजलेली डाळ टोमॅटोवरती घातली की परत छान आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे. तर इथे मी छान व्यवस्थित मिक्स करून घेतो. तुम्ही पाहू शकता रंगसुद्धा किती सुंदर आलेला आहे. डाळ व्यवस्थित मिक्स केली की त्यामध्ये आपल्याला शिजलेला भातसुद्धा घालायचा आहे आणि छान व्यवस्थित आपल्याला हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. तुमच्या लक्षात आलंच असेल की आज आपण उरलेल्या वरण आणि भातापासून मस्त डाळ खिचडी तयार करतोय. काही वेळेस काय होतं, शिल्लक राहिलेला वरण भात खूप वेळ झाला की आपण खात नाही आणि वायाला सुद्धा जातो. तर तुम्ही या पद्धतीने घरातल्यांना खाऊ घातला ना तर तुमच्याकडे हट्टाने हे नेहमीच या पद्धतीने करून मागतील. खायला अगदी अप्रतिम लागते. भात घातला की छान व्यवस्थित मिक्स केलं की त्यामध्ये आपल्याला गरजेनुसार पाणी घालायचं आहे. एका साईडला पाणी आपल्याला थोडंसं गरम करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला त्यामध्ये पाणी घालायचं आहे. पाणी तुमच्या गरजेनुसार कमी अधिक करू शकता. तुम्हाला ही खिचडी किती दाटसर हवी किंवा किती सैलसर हवी त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी घालू शकता. इथे मला थोडीशी खिचडी दाटसर हवी म्हणून मी कमी पाण्याचा वापर केलेला आहे. पाणी घातलं की त्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे. आपण भात आणि वरण शिजताना मीठ घातलेलं असतं, त्यामुळे आपल्याला इथे मीठ बेताने घालायचं आहे. थोडीशी चव घेऊन मीठ घातलं तरी चालणार आहे. मीठ घातलं की छान व्यवस्थित मिक्स करून घेतलं की बारीक गॅसवर आपल्याला ही खिचडी उकळून घ्यायची आहे. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता डाळ खिचडीला छान उकळी आलेली आहे. परत मी एकसारखी मिक्स करून घेते. मिक्स केल्यानंतर त्यामध्ये आपल्याला चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. कोथिंबीर घातली, परत इथे मी एकसारखी मिक्स करून घेते. मिक्स केल्यानंतर आपल्याला वरतून त्यामध्ये तडका द्यायचा आहे. इथे मी कोथिंबीर वापरलेली आहे ना, तुम्ही कोणतीही पालेभाजी वापरू शकता बरं का. पालक, मेथी वापरली तरी काही हरकत नाही. कोथिंबीर घातली, एकसारखं मिक्स केलं की आपण कढई साईडला ठेवून देऊया. तर इथे मी तडका पॅन घेतलेला आहे, त्यामध्ये आपल्याला 1 चमचा तूप घालायचं आहे. तूप घातल्यानंतर आपल्याला फोडणीमध्ये यामध्ये कढीपत्ता घालायचा आहे आणि परत 1 चमचा आपल्याला काश्मीरी मिरची पावडर घालायची आहे, म्हणजे वरतून रंग अगदी सुंदर येतो. कढीपत्ता मी वरतून फोडणीला दिलेला आहे, म्हणजे खिचडीमध्ये कढीपत्त्याचा वास अगदी छान येतो. या पद्धतीने तडका देऊन पहा.
तडका दिल्यानंतर परत इथे मी मिक्स करून घेते. पाहू शकता मस्त आपली डाळ खिचडी तयार आहे. तुमचा उरलेला शिळा भात सुद्धा वायाला जाणार नाही. तुम्ही या पद्धतीने एकदा ही खिचडी करून पहा. घरातले ना ह्या सुगंधाने अगदी डाळ खिचडी ना अगदी मागून मागून खातील. तर मस्त आपली शिल्लक राहिलेल्या डाळ आणि भातापासून खिचडी तयार झालेली आहे. तर एका प्लेटमध्ये काढून घेते. तुम्हाला ही माझी आजची रेसिपी कशी वाटली ती मला नक्की कमेंट करून कळवा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, कमेंट, सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही माझा व्हिडिओ कोणत्या शहरातनं किंवा कोणत्या गावातनं पाहता ते सुद्धा मला कमेंट करून नक्कीच कळवा. तुम्हाला माझा व्हिडिओ खूपच मनापासून आवडला असेल ना तर व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. तुम्ही माझा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच. पुन्हा भेटूया असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत स्वस्त खा, मस्त राहा आणि माझ्या रेसिपी पाहत राहा. बाय.